माझ्यांना, माझ्या भावांना, माझ्या विद्यार्थी बहिणींना प्रार्थना आहे, मला सांगा बेटा, तुम्ही शिकून राहिले 7वी, आता खूप शिक्षणात मुली पुढे गेल्या, हे मुलींची पहिली शाळा कोण काढली बेटा? सावित्रीबाई नाही उभी तू बाई. मग विद्येची देवता कोण? विद्या कोण शिकवली? शाळा कोण शिकवली? तू नको बोलू रे. शाळा शिकवली, तुझ्या कचरा करून टाकलं. मी ती मुलीशी बोलून राहिलो, तू मध्यात बोलतो. तुम्ही या 2-3 लोकांनाच गावाचा कचरा करून टाकला. तुझी मॅडम शिकवते, पण मुलींची पहिली शाळा कोण काढली? सावित्रीबाई फुलेनं. मग विद्येची देवता कोण? सावित्रीबाई फुले. जर सावित्री आली नसती तर बेटा तू शाळेत गेली नसती, बर्बाद झाली असती जीवन तुझं. घे आता अशा देवाला ओळखून सुरू करा, नाही तर लेकराले दूध खाऊ ना घालत, दूध देवावर टाकते 10 लिटर. म्हणजे देवाची इथं नकोच बेटा, ते योजना तिची आहे बेटा. हो बाई, खिचडी तिकडे जाऊ दे. सोडून पाहती खिचडीची वाटी आणि पुस्तक बोलू नको. धमक असेल तर तू सांग ना, तुला पुस्तक देतो मी. आणि याच्यात गाणे चांगले आहेत. माता सावित्री जोडी झाली माता विश्वाची, पत्नी संत ज्योती वाची, पत्नी संत ज्योती वाची. मी बोलले म्हणजे पुस्तक दी, मुलं बोलले म्हणजे मुलंही देतील. बाबू, एक था टायगरची हिरोईन कोण? बोल ना. एक था टायगर. हॅलो, शिवाजी महाराजाच्या मुलाचं नाव काय? थांबे, मागचे बोलू नका, मुलीनं सांगू. शिवाजी महाराजाच्या मुलाचं नाव काय? बोल. बोल ना, एखादी मुलगी बोल ना. संभाजी. घे मग घे. विचार, शिवाजी महाराजाच्या मुलाचं नाव काय? हा दे बेटा. दोघही वयानं सारखे आहेत, पण तू कुळाचा दीपक आहे, हे वाट आहे. घे, दे तिला. हात जोड. तू नेला पुस्तक हे रे. शिजर व्हायला आहे का बाबा रे? चला आपण हो बाबा. छत्रपती संभाजी महाराज की मी जय जिजाऊ म्हणतो, तुम्ही जय शिवराय म्हणा. जय जिजाऊ. जरा जोडा. जय जिजाऊ. मला त्या मुलीने यासाठी बोलायचं होतं, कॅटरीनाचं डिटेल पदार्थ होते आणि त्याला संभाजी महाराजांच्या बद्दल मालूम नाही. त्याची गलती नाही ना, वातावरण. तरी तुम्ही जवळजवळ बीडले जाता. कुठं जात असता का तुम्ही आता एवढ्यात? आता बीडचे 2 डॉक्टर त्याला जेल झाले, डॉक्टरले जेल झाली 2 डॉक्टरले. कोरडीचं तर बरं ते 4 धामच आहे. म्हणजे वैजनाथाचं तीर्थक्षेत्र बरडीला जरूर दर्शन करायला जाऊन सरस्वती मातेची भेट घ्या. 2 महिन्यापासून गायब होती. आजचा पेपर वाचला, आज पकडले ते 5 जण कुटुंबातले. मोठं दुर्दैव. अरे एवढ्या मोठ्या सोन्यासारख्या लेकराने जे माय जन्मात सांगते बाबा, पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायला कचरली नाही, अशी आमची माय आहे. आणि त्या मायले पोटातल्या पोटात लेकराने मारतात. पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायला कचरली नाही आणि पोराचं पोट सफारीत मावत नाही. नाताशिवाय दुधावरची साय कोणाला दिली नाही. स्वतः मात्र भाजीवर तेल कधी घेत नाही. उपवास आणि उपोषण यातला तिला फरक माहित नाही.
तिरंग्याचा रंग माहित आहे पण राशन कार्डाचा रंगच माहित नाही. मेल्यावरही मामाईनं काळजी सोडली नाही आणि तिरडीवरून म्हणे बेटा ओझं झालं संत खाली ठेव माची तेले आज जरा दुरून लाव नाही तर आस लागल तुले. अशी आमची माय आणि असे आमचे बाबा माय. एवढा मोठा अधिकार आहे. अरे आमदार राहुल भैयांचे वडील गेल्यानंतर त्या आईनं सुधा आईनं त्यांना घडवलं त्या लायकीचं बनवलं आणि आपल्या वडिलाचं नाव चालवून राहिले. वडील 10 वर्ष आमदार आणि राहुल भैयाच्या कामावर प्रेम आहे त्यांनाही तुम्ही पुन्हा निवडून दिलं. अरे जे जनतेचे होतात जनता त्याची होते. म्हणून मी मायबापांना वंदन करतो की आजची देवाची भक्ती म्हणजे मायबापच मेन आहे. पण आम्ही बाबू लग्न झालं की बैमान होतो ना. लग्न झालं रे की भारत माझा देश नाही. लग्न झालं रे माधुरी घरी आली की सासरवाडी माझा देश आहे. सारे सगळे सोयरे माझे बांधव बायकोवर माझे प्रेम आहे. माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान. माझ्या सासऱ्याचा जावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी. सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवीन आणि मेवणीशी प्रेमाने माझ्या सासऱ्याला बर्बाद करणे यातच माझे सौख्य समावले आहे. आणि म्हणून अरे एवढा मोठा पांडुरंग आपला विठोबा टेन्शन देतात बाकीचे महाराज लोक. इस्लाम खतरे में है. इकडे ये बरं चांदबाई देख कैसा मजे में है. मी आता पेपर वाचला ना त्याच्यात इथं होता ना पेपर. चांदबाई तांबोली राष्ट्रवादी कार्यकर्ता राहुल भैया आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. भाऊ कोण म्हणते हिंदू मुसलमानाचे भांडण आहेत. अरे आम्ही मिळून मिसळून राहतो. आमचा नेता आम्हाला घेऊन चालणारा पाहिजे. हे महाराज लोक येते नागा लावून देते. इस्लाम खतरे में है आणि हिंदू धर्म गोते में है. अबे छोट्या इधर आके देख ना या तो चांद भाई मजे में है. यहाँ पे आता अनेक मुसलमान लोग आएगा तुमच्या एखादे मुस्लिम भाई उभे राहतात. ये वापस आ परत आ. मस्जिद में विराम है दोनों नहीं है फकरों में शिरको. आपका नाम अलीम सर. आप कॉलेज में क्या आमदार साहब के पिए. आमदार साहब हिंदू पिए मुसलमान. मेरा करके तो राहुल भैया सबको प्यारे है. तू ही पत्ता और तू ही डाली फोटो निकाला. तुम तो खड़े भी नहीं रहे. तू ही पत्ता और तू ही डाली मेरे राहुल भैया की लीला है. बहुत अच्छा. भारत माता की जय. आज पीएस आपको बताता जरा राहुल भैया को बता. मैंने तो उसमें था उन्हों को बताया किसने भाई आमदार साहब आ रहे तो उन्होंने सूट नंबर 1 दिया मेरे को. फिर मैं 12 बजे गया. अब वो सूट नंबर 1 इतना तुमच्या बोलण्यावर भेटला आम्हाला. पण त्याला वाटलं आमदार येऊन आलो आम्ही बीपीएल आलो. मी 5 वर्ष येत नाही कोण्या गावात पुन्हा किती पैसे दिले तरी नाही. तुम्हाला वाटेल आपण डबल आमदाराचं इलेक्शन कधी 5 वर्ष. जिल्हा परिषद 5 वर्ष. पंचायत समिती 5 वर्ष. ग्रामपंचायत 5 वर्ष. मी यायच्यापेक्षा काही हलकट समजता का मी 5 साल के बाद आएंगे. मग त्या रेस्टॉरंटवाल्याला सांगितलं हो इथं डीआयजी येऊन राहिले म्हणतो तू. डीआयजी आपला नोकरच. कर्मचारी अधिकारी कोणताही ऑफिसर असू द्या हे नोकर आहेत आपले. आणि ज्याला निवडून देतो हे दिवाणजी आहे. मालक तुम्ही पण त्यानं मालकाने हाकलून दिला. मग अशा खोलीत
आपल्याला तर चालते, आपले गरीब लोक आहोत, चेहऱ्यावर तर लक्षातच येते तुमच्या. आपलं असंच मरण आहे, शिंपी आहो मी जातीचा. आमचं बियाणं काही कोणी गावात जास्त नाही राहत, एकदम घर राहते. आर पाटलाने आता फोन लावतो तर आबा 10 मिनिट बोलणार बाबू, पण काय शांतपणा करू. आपल्याला मालूम आहे ना, जिथं वाटलं. आता आमच्या ग्रामपंचायतचा सरपंच सतीश भोळे सांगतो 2 लाखात लटकला. मुसलमान माणूस आहे पण आला नाही. आणि ग्रामसेवक 2 लाख रुपये. मग ते नवीन बॉडी निवडून आली, त्यानं केस भरली. मग ते लक्षवेधी सूचना विधानसभेत झाली, आला गेला ग्रामपंचायत. मग तो म्हणे महाराज मग ते 2 लाख कायचे वाढले मालूम आहे. इथंही तुमच्या पाया पडतो, माझ्या माई बहिणीच्या पाया पडतो, आणि 50% तुम्हाला राजकारणात यायचं आहे म्हणून शिका. फक्त नॉमिनल म्हणून उभी नको राहू. उद्या मग हे लिहून घे. म्हणून अभ्यास करा, शिका. कारण बाबासाहेब सांगायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ज्योतिबा फुले मांडायची की विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली. मग मी शंकरांना आपले आमदार धोडगे त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला की आबाले सांगा तो मुसलमान आणि गावामध्ये जे सज्जन लोक आहेत त्याने निवडून द्या की ज्याने गावाचा विकास केला पाहिजे. नाही तर तुझ्या गावाचं नाही का तीर्थ बाबा कशाला रिकामा गावात लक्ष्म्या रोडवर संडास. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड अप, सायकल गेली की शिट डाऊन, ट्रॅक्टर आला की स्टँड अप, आणि एखादा म्हातारा आला की म्हातारी उभी बी राहत नाही. म्हणजे जाऊ देणारे त्यासारखी लय पाहिले नाही. एवढी मीटर मला माय मावल्यांना. आता तुम्हाला निवडून यायचं आहे तर आपल्या गावाची क्वालिटी बनवा. आपलं गाव अजरामर करा. पोपट पवाराचं गाव हिवले बाजार, राळेगंज सिटी अशी अनेक गाव आहेत. नांदेड मध्ये शेलगाव आहे. काय नाही करू शकत रे गाव करे ते रामना करे. पण आपण राजे बाकी म्हणाल तर 10-15 ठिकाणी देव्या बसवतात आणि आखरी पाण्यात बुडवतात, आणि हे जिती देवी रोडवर पाठवतात. ग्रामपंचायत स्वागत करीत. एका गावात आली मंत्र्याची गाडी लाल दिव्याची, सर्व लक्ष्म्या उभ्या राहिल्या. सारे जहां से अच्छा भारत माता की वंदे. तो मंत्री महोदय म्हणत केवढा आदर्श गाव आहे. या सर्व लक्ष्म्या माझ्या स्वागतासाठी कलश घेऊन आल्या. मग मंत्र्याला सांगायला लागलं हा कलश नाही, हे वॉटर सप्लाय. बरं माणसं तर बायकाईपेक्षा दलिंद. दिवस निघायच्या अगोदर एका झुडपात एक शेर बैठावा. बरं चुपचापही नाही बसत. बिडी पेटवल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत. म्हणून माझी प्रार्थना आहे बाबू, प्रत्येक गाव निर्मल बनवा. महात्मा गांधी तंटामुक्ती म्हणजे राहुल भैयांच्या या वाढदिवसानिमित्त खरं अभिष्ट चिंतन या पद्धतीने करा. इथं बरेच गावचे सरपंच आहेत, सदस्य आहेत, तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत, सर्व बॉडीज आहे. कारण कार्यक्रमच आगळा वेगळा आहे. राहुल भैयांना उदंड आयुष्य भेटो. त्यांनी जे शेतकऱ्याविषयी अनेक धरणाची कामं असो, तलावाची कामं असो, वीज केंद्राचं काम असो, अनेक शेतकऱ्यासाठी रात्रंदिवस धावपळ करत राहतात, तळमळ करत राहतात. आणि त्यांच्या या कामाची पावती म्हणून जिरीतून वेगळे वेगळे आवाज काढतो मी. आता चला सुप्यावर जाऊ आपण. सुपा म्हटलं की लक्षात येते म्हणा लवकर.
हुशार लोकांच्या लवकर लक्षात येते, जे कधी गेलेच नाही ते काय समजतात. या ₹200 घे, गाणं बदलो. ₹500 घे, पण सुरेखा बाई ऐकव. हा माझा चुलत भाऊ आहे, सक्का भाऊ नाही. त्याची मायाला काय मा बाप दोघही चुलत भाऊ, पण 35 वर्षापासून एकत्रित कीर्तन करून राहिलो भाऊ. म्हणून तुमच्यातही कोणी सख्खे भाऊ भांडणावाले असतील तर आपसात मिटवा आणि मिळून मिसळून राहा. आणि तबला वादकांनाही 30 वर्ष झाले माझ्या सोबत आहे, रामाजी तांबटकर. आणि आमचा ड्रायव्हर आहे धनगर एळकोट एळकोट. त्याची बाबा सुनील कुमार यायले 11 वर्ष झाले. असा संचय आमचा बाबा. ते ड्रायव्हर साहेब धनगर समाजाचे आहेत, त्याचे बाबा सरपंच होते मग गावचे. 11ची बॉडी आहे. एकाले आवरू आवरू 5 एकर गेलो. कलेच्या माध्यमातून आज त्याची गरज आहे. आज निर्मल ग्राम तंटामुक्ती गाव आपसात भांडण मिटले पाहिजेत बाबू, नाही तर आपण ग्रामीण भागात पाहतो. तू काय समजला खून की जाऊंगा अभि चुल्यात घालणं, खून काढले ते तर रक्तदान करणं बापा. म्हणून माझ्या तरुणाच्या पाया पडतो, टेन्शन नका घेत जाऊ. राहुल भाई यांच्या स्वभावाचं अभ्यास करा, टेन्शन आणत नाही. विरोधी पक्षात पार्टीचा असला तरी प्रेम नाही का, प्रेम नाही का, प्रेम नाही का. म्हणून मतभेद जातीभेद हा वादावाद मिळून जावो हे डोक्यातून काढून टाका. आणि थोड्या थोड्या गोष्टीसाठी मारवाड्याची नीती वापरा. आपले लोक मारवाडी गुजराती जैनाची नीती वापरत नाही, अर्जंटच येते. तू काय समजला वावरातून आळवा येऊन दाखव, मला पाय तोडून टाकेन. मग जन्मभर जेलमध्ये सळत बसते. तोही मेला, त्याचाही मर्डर झाला, तुमचाही जीव गेला. म्हणून माझी प्रार्थना आहे माझ्या भावांनो, माझ्या तरुणांनो, टेन्शन घेत नका जाऊ. महात्मा गांधी तंटामुक्ती त्याच्यात एकत्रित राहा, आपसात मिटवा. तुम्ही मारवाड्याच्या पोरा सगळं भांडण होऊ द्या. मारवाडी काय सांगते त्याच्या पोराले, क्या हुआ रे, पिताजी गाड्या दे रहे ना, लेने वाला बड़ा की देने वाला, म्हणते लेने वाला. बोले किसने किसको गालियां दिया, बोले उसने मेरे को दिया. अबे लेने वाला बड़ा कौन, बोले मैं. फिर झगड़ा करे मत घर से. जिस दिन रोड पर की जगह बेचेगा ले लेना आणि पेट्रोल पंप डाल द्या. आपण लोक भांडू भांडू 40-40 एकर 20-20 एकर गेल्या ना. तुमच्या मध्ये असतील काही रत्न IPL मधून BPL मध्ये आलेले. आता पंक्तीत फिरणं बंद करा.
आणि काही वाळ करा. आपल्याला आदत पडली पंक्तीत फिरायची रिकामा न्यूटन ती सरलेली बरोबर वाळ. पण आपली आदत मोठी बुवारी. आपण जिकडे मोठे मोठे रानमोठे लोक राहतात तिकडेच फिरतो. आणि ए नारायण इकडे ये साहेबांना गरम साहेब का जेव्हा नाव आहे. अरे ज्याने भूक लागली त्याने खाऊ घालणं त्या साहेबाने कमी खाऊ घाल नाहीतरी ते अटॅक न मरण्यावाला नाही ना. त्याने कमी खाऊ घालशील तर ते मरणार तरी नाही अटॅक न. पण ज्याने भूक लागली त्याने खाऊ घालणं. मला आठवण येते मावशी तू काही ना पहिले तर आम्हाला कोणी जेवायला बोलाय ना. आणि कोणी गावातला मोठा माणूस मेला की मग अवघे जेवायला बोला. मग आम्हाला घरी घेत जाय की गावातले मोठे मोठे माणसं महिन्या 15 वाड्यात एक एक मरायला पाहिजे. म्हणजे माझे शुगर आहे हे मरण आहे ना. याच्या घरात पॉट आहे. तुम्ही पाहा माय बहीण घेऊ तुम्ही अंग टाकताना शेतकऱ्याच्या बाया अंग टाकलं की 1 मिनिटात झोपता. आणि या नंबर 2 वाल्याच्या बायका इथे झोपीच्या गोळ्या खावा लागतात. रात्री बोर रडते ते तुम्ही असं कधी म्हटलं काय की मुझे नींद नाही. ते 1 मिनिटात झोपतो माय. या झोपडीत माझ्या आनंद साठवावा या झोपडीत माझ्या धरतीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे अर आकाश पांढरावे या झोपडीत नींद नाही. कारण तिले धंदे नाहीत ना. दिवसभर फिनिशिंग सर्व्हिसिंग. आजी तुला समजते हो सर्व्हिसिंग अनग्रेसिंग अनड्रेसिंग ग्रीसिंग समजलं का आजी. ते पावडरच्या अगोदर लावते रामदेव बाबा ज्याच्या बाया काम नाही ते हे शहरातलं वातावरण आहे. करत नाहीत काहीच. मग हातपाय बसते हलवत. तुम्हाला हातपाय हलवायची गरज आहे का कोणती बाई करते. तरी 90 वर्षाच्या म्हाताऱ्या ती सोडायला त्याने धंदे नाही. फक्त रिमोट हातात अन्नाच. नंबो बोलते मुझे नींद नाही. आता मी असाच मला कोण 20 वर्षाच्या अगोदर बघितलं असताना मी असाच होतो. आणि आजही अशीच पोझिशन आहे. काऊन शरीराचे परिश्रम आहे. खाली न बैठा को कुछ किया करो कुछ काम न होतो पैजामा उधळकर शिलाया करो. शरीराचे परिश्रम द्या. आपण शेतकरी लोक तुम्ही काऊन फ्री आहात. तुमचे चेहरे सांगतात ना ओके. तेव्हा ते म्हातारे बाबा उभे राहा बाबा. बाकीची कंडिशन आहे. गाव कोणतं तुमचं. शरणकुंडी. चांगलं शरणकुंडीत भजे ते पेढे बनवता ना. चांगलं आहे. आपल्याला जेवढी गरिबाची सेवा होईल तेवढी करा. राहुल भैयावर आपलं प्रेम काय. जेवढं त्यांच्याकडून सेवा होते त्यांच्या या आमदारकीच्या पदामधून जेवढ्या काही योजना देण्यात येतात ते समाजाकरता देत राहतात. आणि त्याचं प्रतीक म्हणजे आजची गर्दी आहे. भाऊ जेवढं होईल तेवढं तुम्ही बाकीचे कार्यकर्ते आहेत. एकटे राहुल भाऊ काही करू शकत नाही.
त्याने तुमची जोड आहे सर्वांची ताकद आहे ना. एक दिवस शेतकऱ्याने प्रधानाने विचारलं, राजानं प्रधानाला विचारलं, खरे देव काय करते? तो प्रधान म्हणे मला मालूम नाही देव काय करते. मग एक शेतकरी उभा राहिला. शेतकरी म्हणे मी सांगतो राजा देव काय करते. मग राजाला वाटलं मग प्रश्नाचं उत्तर देते हा. मग राजानं सिंहासन सोडलं, शेतकऱ्याला त्या सिंहासनावर बसवलं. राजा खाली येऊन उभा राहिला. सांग म्हणे शेतकऱ्या देव काय करते. म्हणे तुझ्यासारख्या राजाने खाली उतरवते, माझ्यासारख्या फकीराने तुझ्या गादीवर बसवते. एवढा पावर तुमच्यात आहे, एवढी ताकद आहे एका एका वोटिंग मध्ये, एका एका मतदानामध्ये. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, तुमच्या इकडे पद आहेत आता. जसं आमदार साहेबाच्या पत्नी त्या महिला बचत गटाचं महिलांना जागृती करतात. मला आवडलं बाबा, गरज आहे महिलांची जागृती झाली पाहिजे. कारण घराच्या बाहेर निघाला नाही ना कधी. दवाखान्यात जायचं असलं तर दोघी जातो तुम्ही, त्या देराने. आता महिलांचा तो काळ गेला. तुम्ही आपला नाही, तुम्ही सबला शक्तिशाली की वंदन करी तो माय बहिणीला, धन्य झाली धन्य नारी दुनियेला. वंदन करी तो आई बहिणीला. आता याच्या पुढे कोणती बाई आपला नाही. तुम्ही हिंमतवान बना. ते येऊन जाऊन थोड्या थोड्या संकट आले रॉकेल टाकून घेत नका जाऊ. नाही तर तुम्ही महिला नवऱ्याला दारू पिऊन मारलं म्हणून तुम्ही आत्महत्या करता. मी म्हणतो त्याने दणके दे. नवऱ्याने मारणं काही वाईट नाही. लायकीचा असला तर परमेश्वर आहे आणि नालायक असला तर राक्षस आहे. जसं कोणी हे पेतच नाही. अत्यंत निर्व्यसनी लोक आहेत बाबा. हात पाय दुखले तेव्हा पेतात, थोडी बाजार वगैरे असला कुठं तेव्हा कुठं. पण बाबू माझी आई बहिणीला प्रार्थना आहे, कधी हिंमत हारू नका, नाही तर मग झगडा झाला की रॉकेल अंगावर. मेरा मरने को दिल करीता है बाबा, मेरा मरने को दिल करीता है. नाही बाबा, म्हणून माझ्या माई बहिणीला माझी प्रार्थना आहे, हिंमत न जगा. अरे आपल्या पतीने घडवू शकता एवढी ताकद आहे तुमच्यात. तुम्ही आपला नाही आता शक्तिशाली आहे. म्हणून तुमच्या माई बहिणीच्या डोक्यात सावित्रीबाई फुले जाऊ द्या, राष्ट्रमाता जिजाऊ, धनगराच्या घरात जन्मास आलेली अहिल्याबाई होळकर जाऊ द्या, रमाई भीमाई जाऊ द्या, आणि अंगात आणणारी देवी काढून टाका. काही काही बायकाच्या अंगात देवीच येते बोल. देवी का नाम श्रीदेवी. क्या होना देवी को? शाहरुख खान.